पोलीस या सगळ्या प्रकरणी काय करते हे पाहणं देखील गरजेचं आहे. प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई. एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतातल्या मुस्लिमांबद्दल एक मोठं विधान केलेलं आहे. भारतामध्ये मुस्लिमांना असुरक्षित वाटतं, असुरक्षितपणाची भावना येते असं वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय. असदुद्दीन ओवैसी असं म्हणाले की मुस्लिमांचं भारतावरती प्रेम आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी त्यांच्या धर्मापासून दूर जावं. ते असंही म्हणाले की मुस्लिमांनी नेहमीच देशाच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा देतील. यावेळी त्यांनी देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या मुस्लिमांचं सुद्धा स्मरण केलं. सत्ताधाऱ्यांवरती टीका करतानाच दिल्ली कार ब्लास्टच्या आरोपींवरती त्यांनी हल्ला चढवला. ज्यांना मदरशाची खोली बांधता आली नाही ते आता अमोनियम नायट्रेट बनवतायत आणि अशा लोकांविरोधात एकत्र या असं आवाहन सुद्धा त्यांनी मुस्लिम बांधवांना केलं. हमारी वतन से मोहब्बत है और रहेगी. तुम हुक्मरान हो तो तुम्हारी वजह से डर कर नहीं, बल्कि वतन की मोहब्बत हमारी है और रहेगी इंशाअल्लाह ताला. और ऐसे जालिम लोग हैं जो एक मदरसे का कमरा नहीं बना सकते, जो स्कूल का कमरा नहीं बना सकते, जालिम अमोनियम नाइट्रेट लेकर बैठते हैं. 14 लोग मारे गए, मुसलमान भी मारे गए, हिंदू भी मारे गए. तो ऐसी जहनियत के लोगों के खिलाफ भी हमको इनकी खुलकर मजम्मत करनी चाहिए. सोबत